2019मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने इथल्या प्रस्थापित पक्षांना चांगला दणका दिला होता. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनेक ठिकाणी 2 किंवा 3 नंबरवरती होते. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी जवळपास लाखापेक्षाही जास्त मते खाल्ली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचाच बदललेला होता. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली एवढी मते पाहता वंचित बहुजन आघाडीने यावर्षी काँग्रेससोबत जात त्यांनी थेट भाजपला सत्तेतून बाहेर टाकायचा असा त्यांनी निर्णय घेतला होता. त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे वेळोवेळी काँग्रेसच्या मुलाखती भेटी घेत होते. त्या संदर्भात ते बोलत होते. त्यांचं म्हणणं होतं की जर आपली युती झाली तर आपण यांना नक्कीच सत्तेच्या बाहेर खेचू. परंतु काही कारणास्तव या दोन पक्षांची युती होऊ शकली नाही किंवा महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यात आलं नाही. परंतु त्याचा फटका आता बाकी सर्वच पक्षांना बसताना दिसणार आहे. कारण वंचित बहुजन आघाडी यावेळेस देखील चांगली मते खाणार आहे असं दिसून येत आहे. परंतु यावेळेस वंचित बहुजन आघाडीसोबत थोडं वेगळं घडताना दिसू शकतं. कारण येणाऱ्या या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 2 ते 3 जागा कन्फर्म निवडून येणार आहेत. तर चला पाहूयात वंचित बहुजन आघाडीच्या त्या कोणत्या जागा आहेत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकते अशी सर्वात पहिली जागा जी आहे ती आहे अकोला. कारण अकोला या ठिकाणामधून अनुप धोत्रे व त्यासोबत काँग्रेसकडनं अभय पाटील हे दोघं उभे आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो, अनुप धोत्रे हे धोत्रे यांचे पुत्र आहेत. तर त्या ठिकाणी काँग्रेसकडनं ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे ते अभय पाटील आहे. हे दोघंही मराठा असल्यामुळे या ठिकाणी मराठा मतांचे विभाजन होऊ शकते आणि हीच गोष्ट वंचित बहुजन आघाडीच्या पथ्यावर पडू शकते. आणि त्यासोबत गेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडीचे नेते असणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अकोलामधून काटेकी टक्कर देत त्या ठिकाणी 2 नंबरवरती होते. तर त्या ठिकाणी काँग्रेस 3 नंबरवरती फेकला गेला होता. त्यामुळे असं बोललं जातं की या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगलीच बांधणी केलेली आहे आणि यावेळेस बाळासाहेबांना काही झालं तरी दिल्लीला पाठवायचं असं वंचित बहुजन आघाडीने ठरवलेलं असल्यामुळे यावेळेस अकोल्यामधून वंचित बहुजन आघाडीची सीट नक्कीच निवडून येऊ शकते. तर दुसरा जो मतदारसंघ आहे जिथून वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकते तो मतदारसंघ म्हणजे रामटेक. रामटेक हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला मतदारसंघ आहे. इथून शिंदे गटाकडनं राजू पवार व त्याचसोबत काँग्रेसकडनं श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. वंचित बहुजन आघाडीने इथून गजभिये यांना पाठिंबा दिलेला आहे. 2019मध्ये गजभिये हे काँग्रेसकडनं उभे राहिले होते. त्या ठिकाणी त्यांनी बीजेपीला काटेकी टक्कर दिली होती. परंतु यावेळेस काँग्रेसने त्यांची उमेदवारी नाकारली आणि त्यांच्या ठिकाणी दुसरंच कोणाला उमेदवारी दिल्यामुळे त्या ठिकाणी गजभिये नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष उभे राहण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यासोबत त्यांनी अपक्ष उभे राहिल्यानंतर बाळासाहेबांकडे पाठिंबा मागितला व बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीचे चांगले दाता आहे. त्यामुळे या ठिकाणी गजभिये यांना याचा फायदा होऊ शकतो आणि या ठिकाणी देखील काँग्रेस व बीजेपीला चांगला दणका जो आहे भेटू शकतो आणि या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो असं बोललं जात आहे. तर तिसरा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणावरून वंचितचा उमेदवार निवडून येऊ शकतो असा तिसरा मतदारसंघ म्हणजे शिर्डी. या ठिकाणी ठाकरे वर्सेस शिंदे यांची लढाई होणार आहे असे दिसत असताना वंचितने इथून मोठा गेम केलेला आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या उत्कर्ष रुपोते यांचा पक्षप्रवेश काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने घडून आला आणि त्यानंतर त्यांना थेट उमेदवारी देऊ केली. या ठिकाणी काँग्रेसचा मतदाता आहे. परंतु या ठिकाणी ही जागा ठाकरे गटाला सुटल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचा मतदाता जो आहे मोठ्या प्रमाणावर नाराज झालेला आहे. तसं पाहिलं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा मतदाता नाही, परंतु त्याचसोबत या ठिकाणी काँग्रेसचे नाराज झालेले मतदाते व त्याचसोबत या ठिकाणी उत्कर्ष रुपोते यांचं स्वतःचं असणारं वैयक्तिक पाठबळ या सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी देखील मोठा फटका जो आहे शिंदे व त्यासोबत ठाकरे गटाला पाहायला आपल्याला मिळेल आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रुपोते निवडून येऊ शकतात. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करा व अजून कुठल्या जागा निवडून येऊ शकतात हे पाहण्यासाठी खाली पार्ट 2 कमेंट करायला विसरू नका.